श्रीकांत पाटील, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार। हे पहा, मला महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिली, या सगळ्यांचे पहिले मी आभार मानतो। माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। आज माननीय पवार साहेबांना सुनेत्रा वहिनींचा फोन आला आणि त्यानंतर पवार साहेबांनी मला असं कळवलं आणि त्यानंतर तो निर्णय तू घ्यावा, तुला जे वाटतं ते तू करावं आणि या सर्व गोष्टींचा विचार करता मी माघार घेतली आहे। मला कुणाचाही दबाव नाही किंवा कोणीही वरिष्ठांनी काही तसं सांगितलं नाही, पण हा घोडेबाजार होऊ नये, या राजकारणाचं जे व्यापारीकरण होत चाललंय आत्ताच्या नवीन सरकारमुळे ते होऊ नये म्हणून आम्ही माघार घेतली आहे। आणि जे सांगतायत काँग्रेस आणि शिवसेना या वरिष्ठ नेत्यांशी सुप्रियाताई बोलल्या आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जी काही चर्चा झाली त्यानंतर मला त्यांनी सांगण्यात आलं की तुला जो काही निर्णय घ्यायचा तो तू घ्यावा आणि मी तो निर्णय घेतला आणि मी माघार घेतली। हे पहा, काही वेळेला हे निर्णय घेत असताना लोकांना काही आपल्या सर्व मंडळींना चुकीच्याही वाटू शकत असतील आणि असू पण त्याचा दूरगामी त्याचा परिणाम हा प्रत्येक पक्षाला भोगावा लागतोच। पण ह्या परिस्थितीमध्ये आपण काही निर्णय आमच्या पवार साहेबांनी जे काही आम्हाला शिकवलंय, जे राजकारण आम्ही पाहिलंय त्यातनं आम्ही हा माघार घेतला। पुन्हा परत रस्त्यावर येणार, आम्ही लोकांचे जे काही अडीअडचणी आहे त्यासाठी आम्ही रस्त्यावर येणारच आहोत। आम्ही आज माघार घेतली म्हणून आम्ही आमची विरोधकाची भूमिका आम्ही घेणार नाही असं नाही, तर आम्ही आमची भूमिका रस्त्यावर आम्ही येणारच आणि सर्वसामान्य लोकांची कामं करण्यासाठी भविष्यात आम्ही विरोधी पक्षाचं कामही करणारच। प्रशांत जगतापांना अजून आत्ताशी ते काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांना अजून काँग्रेस कळायची, ही आम्ही रक्तात काँग्रेसवाले आहोत। त्यामुळे प्रशांत जगताप काय म्हणतात त्याशी काय बोललं पाहिजे असं मला काही वाटतं।